आपण पाहतोय की पुणे आणि लोणावळा या परिसराला पूर्ण 2 दिवसापासून मुसळधार पावसाने चांगलाच झोडपून काढलेला आहे। या ठिकाणी पावसाचा मोठा हाहाकार देखील आपणास पाहायला मिळतो। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हे तलाव नसून नदी नसून हा हुडको परिसरातील एक रस्ता आहे आणि हा हुडको परिसरातील जी कॉलनी आहे ती पूर्ण सध्या पाण्याखाली वेढली गेलेली आहे। आपण दृश्यामध्ये देखील पाहतोय की सध्या गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि दृश्यामध्ये जे समोर दिसतंय ते हनुमानाचं मंदिर आहे। हे मंदिर देखील सध्या पाण्याने वेढलं गेलेलं आहे। अशा प्रकारे या हुडको परिसरात सध्या 100 ते 150 कुटुंब वास्तव्यास आहे ते तिथे राहतात। मात्र आपण पाहतो की संपूर्ण परिसर हे पूर्ण पाण्याने वेढला गेलेला आहे। खरं तर काल सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मोठा पाऊस बरसत होता आणि याच पावसाचा जो फटका आहे तो सध्या हुडको कॉलनीला लागलेला आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की हेच ते इथे पूर्ण जी रहिवासी हुडको कॉलनी आहे कमीत कमी 7 ते 8 फूट एवढ्यापर्यंत या ठिकाणी पाणी साचलं होतं। मात्र आता पावसाचा जो वेग आहे तो सध्या मंदावलेला आहे। तरी देखील सध्या आपण पाहतो की लोकांच्या घरी पाणी अद्यापही साचलेलं आहे। मी माझा कॅमेरामन गणेश रहाटेला सांगू इच्छितो की त्याने हे दृश्यामध्ये आपल्याला एक घर मिळते पाहायला हे देखील दाखवावं। आपण पाहतोय की घरामध्ये पूर्ण पाणीच पाणी या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर पावसाचा मोठा हाहाकार सध्या लोणावळ्याला बसलेला आहे आणि याचा जो फटका आहे तो सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात येथील हुडको कॉलनी परिसरातील घरांना देखील बसलेला आहे आणि आपण घरामध्ये पाहतोय की फ्रीज असेल अशा विविध ज्या वस्तू आहेत त्या सध्या पाण्यामुळे ह्या पूर्ण पडलेल्या आहेत आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी कालपासून एनडीआरएफचं जे जवान आहे किंवा पथक आहे ते देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि काही नागरिकांचं स्थलांतर देखील त्यांनी केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। हुडको परिसर पूर्ण परिसर हा सध्या पाण्याने वेढला गेलेला आहे। आपण हा जो पाहतोय हा संपूर्ण रस्ता आहे हा रस्ता देखील पाण्याखाली वेढला गेलेला आहे। 7 ते 8 फूट एवढं या ठिकाणी पाणी होतं। मात्र आता पावसाचा वेग तो सध्या मंदावलेला आहे त्यामुळे पाण्याची जी पातळी ती कमी झालेली आहे। खरं तर पूरजन्य सध्या परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एनडीआरएफचं पथक देखील होतं या ठिकाणी आणि आता देखील एनडीआरएफचं जे पथक आहे ते सध्या या ठिकाणी काही ठिकाणी फिरताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या दृश्यामध्ये जे दिसतात आहे ते हुडको परिसरातील काही नागरिक आहे यांच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। ह्यांचंच हे घर आहे ते सध्या वास्तव्य सध्या वरच्या मजल्यावरती आहेत। नक्की कधी पाणी भरलंय? काल सकाळी पाणी भरायला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आणि भरता भरता 11-12 वाजेपर्यंत पूर्ण पाणी 8 ते 9 फुटापर्यंत गेलेलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला काहीच आम्हाला वेळ भेटला नाही। प्रशासनाकडून काही मदत वगैरे करण्यात आली आहे का? सुरुवातीला काहीच नाही, पण दुपारनंतर एनडीआरएफचे ते आले आणि त्यांनी मग बचाव कार्य चालू केलेलं आहे। काही नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे हो, पण बाकीचे नागरिकांनी बाहेर जाणं काही सुविधा नसल्यामुळे आणि इथेच राहणं पसंत केलेलं होतं। साधारण आपल्या घराचं किती नुकसान झालेलं आहे? आमच्या घरामध्ये फ्रीज, आमच्या ज्या विविध वस्तू होत्या त्या गेलेल्या आहेत। आमचे खाद्यपदार्थ सगळे पाण्यात डुबलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला फार आर्थिक नुकसान सोसावं लागलेलं आहे। नक्कीच आपण पाहतो की आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे। काही मुली देखील आहेत। तू पण इकडेच राहते। नक्की हा पाऊस पहिल्यांदाच असा या ठिकाणी पडलाय का आणि पूर आलाय? नाही, 2005 मध्ये पण आलता, तेव्हा पण आलता आणि तेव्हा पण ह्याच्यापेक्षा कमी पाणी होतं म्हणजे, आणि आता खूप जास्त पाणी आलतं आणि हे सगळं असं झालं 6,000चं वगैरे सामान खूप असं वाया गेलं, तिथनं असं फ्लोट होऊन गेलं। आपण पाहतोय की 2005 मध्ये देखील या ठिकाणी असाच पाऊस आला होता आणि ही भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साचलेलं आहे। बाजूला जे गार्डन आहे ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे आणि आपण पाहतो की बाजूला दृश्यामध्ये देखील आपण पाहतोय की इंद्रायणी जी नदी आहे ती देखील याच ठिकाणी आहे आणि तिचं देखील पाणी सध्या या ठिकाणी येताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहतोय की कालपासूनच या परिसरातील बत्ती देखील गुल झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना सध्या करावा लागत आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या हुडका कॉलनी परिसरात मोठं पाणी साचलेलं आहे। मी सध्या रस्त्यावरनं चालत आहे आणि आपण पाहतोय की ही रस्सी देखील या परिसरात कालपासून लावण्यात आली होती, कारण की 7 ते 8 एवढं फूट पाणी साचलं होतं। मात्र आता पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। पावसाचा जो वेग आहे तो सध्या मंदावलेला आहे आणि आपण असंच पाहतो की काही प्रमाणात पाणी हे ओसरलेलं आहे परंतु नागरिकांच्या घरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। काही नागरिक देखील आहेत। आपण पाहतोय की ते देखील आपल्या घरातून पाणी काढताना देखील आपल्यास पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे मोठं नुकसान झालेलं आहे। यांचे सोफे असतील असे विविध जे फर्निचर आहे ते सध्या पाण्याखाली गेलेलं आहे आणि आपण पाहतोय की सध्या लाईट देखील नाही। यांना मोठ्या अडचणीचा सध्या सामना करावा लागत आहे। हुडका परिसरात सध्या आपण कॉलनीमध्ये कमीत कमी 100 ते 150 जी घरं आहेत ती सध्या पाण्याखाली गेल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण असं पाहतो की या ठिकाणी 100 ते 150 घरं आहेत आणि हे 7 ते 8 फूट एवढं पाणी साचलं होतं। मात्र आता पाणी हे कमी झालेलं आहे। तरी आपण पाहतो की आता देखील काही आपण दुसऱ्या एका ठिकाणी एका घरी आलेलो आहेत। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहतोय की अशा प्रकारे मोठं पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साचलेलं आहे।
आणि यांच्या घरातील जे सामान आहे ते सध्या मोठं नुकसान झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.